आहे की आम्ही आता श्रावण चालू होणार आहे. श्रावण आला की आपला श्रावणी अमावस्या छानपैकी साजरी करायची असते, म्हणून दीपपूजा असते. आता कुणाकुणाच्यात असेल त्यांनी दीपपूजा म्हणजे दिव्यांची पूजा करा, कारण ही दिव्यांची अमावस्या असते. तिथून पुढं पहिला शुक्रवार येतोय, कुणाचा संपत शुक्रवार, कुणाचे शुक्रवार बसते, असं सगळं जे काय असतंय ते. पण तिथून पुढं पुढच्या गुरुवारी 4 गुरुवारी दर सोमवारी असते महादेवाची सेवा. पण सोमवारी आम्ही करत नाही, पण 4 गुरुवार तीर्थाची सेवा आमच्या केंद्रात 4 गुरुवार होणार आहे. त्या अनुभव घ्या. ही सेवा वायफळ जात नाही, त्यांनी व्याजासकट तुमचं परत करतात. तुम्ही इथं 1 माळ जरी जप केला तरी त्यांनी तुम्हाला व्याजासकट परत करतात. पण तुम्हाला अनुभव का येत नाही, ह्याला वेळ लागतोय, कारण तुम्ही भावनेने श्रद्धेने करा. असं अंतर्मनातनं केला तरच तुम्हाला महाराज तुमच्याकडे लक्ष देतात. करायचं म्हणून वरवर जर कराला, महाराज तुमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. केलायस वरवरच केलायस, तुला वरवरच दक्षिणा देतो म्हणतात त्यांनी. म्हणून तुम्ही अंतर्भाव आतून डोळं झाकून त्यांना फक्त आणि फक्त महाराजांना मूर्तीसमोर दर्शन घेऊनच तुम्ही नामस्मरण करा आणि मग अनुभूती बघा. आणि आम्ही आता इथं रामरक्षा म्हणाले, तुमची जरी सोबत लहान मुलं असले त्यांच्या डोक्यावर हात ठेवा. आम्ही इथं जरी सामुदायिक करायला तरी पण मुलगा तुमचा मुलगी असू दे शांत राहणार, किरकिरत नाहीत. त्यांना व्याधी काही असले तरी पण कमी येते. रामरक्षा ही रामाची आहे. राम सीता जानकी ऐकायला ना त्यात. त्यामुळं मारुती स्तोत्र ही हनुमानाची शक्ती आहे, ती तुम्हाला ताकद मिळते. स्तोत्र मंत्राचं सुद्धा जाणून घ्या. आम्ही फक्त म्हणायचं म्हणून घेत नाही, हे का म्हणतो ह्याची अनुभूती घेऊन घ्या. बघा तुम्ही रामरक्षा का म्हणायचं, कालभैरवाष्टक हे महादेवाचा अवतार आहे. कालभैरव म्हणजे हे तुम्हाला माहित नसणार, कारण हा महादेवाचा अवतार आहे. त्यामुळे ते महादेवाचीच सेवा केल्या जात होते. आता श्रावण पूर्ण महादेवाची सेवा करायची आहे आणि देवीची. जास्तीत जास्त घरात केंद्रात कुणाला याय जमत नसल तरी घरात तरी रुद्रोदय म्हणून सेवा करा. नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, महादेवाच्या पिंडीवर गळती ठेवायच्या. इथं महादेवाची पिंडी मिळते, गळती मिळते, त्याच्यावर रुद्रोदय करून ते तीर्थ घरातल्या सर्व जणांनी प्यायचं. घरातली जरी सासू पिडत असली तरी सासूला तीर्थ द्यायचं, सून जरी पिडत असली तरी सुनेला द्यायचं. बघा घरात अनुभूती काय येते. खरोखर आई अनुभव सत्य आहे, खोटं नाही आहे. कारण महाराज देव आम्हाला प्रत्यक्षात तिथं घरी येऊन दर्शनच देऊन जातात. पण मनोभावे करा. तुम्ही केला तर तुम्हाला फळ मिळणार, नाही केला तर तुम्हाला काही फळ मिळत नाही. किती येतोय मी आरतीला, मला काय अजून अनुभवच येईना. का येत नाही, आपल्या मनाला विचारा. म्हणून 11 माळी जप का करायला सांगितले बघा. त्यात मोह, मत्सर, क्रोध, माया, गर्व सर्व गेलं तर आपणाला 1 माळच पावते. म्हणून 11 माळीचं महत्व सांगितलंय. 3 अध्याय का सांगितले, ते रोज नित्य सेवा करा. ज्यांना कुणाला वाचा येत नाही उद्बत्त्या लावा आणि नुसता जप करा. खरं घरात महाराजांचा एक फोटो ठेवा, कारण जसं आपल्या घरात आधारस्तंभ असते तसं महाराजांचा आधार आहे म्हणायचं. आपण गुरुपद घेतलंय, गुरु केले त्यांना, त्यांची अनुभूती यायला वेळ लागत नाही. पण इतकं श्रद्धेनं करा, मनोभावे करा, खूप छान आहे. आणि अमावस्या आल्या, अमावस्याची आम्ही सेवा ग्रुपवर सोडतोय. महिलांनो, आपल्याला वाईट काय येऊ नये, आपल्या घरात अपघात काय घडू नये, वाईट घरात काय घडू नये, अचानक काहीतरी वाईट कानाव काय येऊ नये, ह्यासाठी तुम्ही अमावस्याला पण ते आम्ही सांगितलेले उंबराला लिंपण हळदीचं ते करत राहा. कापूर घरात फिरवत राहा. जी काय सेवा आम्ही सोडतो ती नियमानं करा, जप करत राहा. गाडीला काय सेवा दिल्या, आपले घरातले पुरुष जातात त्या गाडीला सुद्धा सेवा देतो आम्ही, सोडतो, तीही वाचा आणि ती करा. म्हणजे ॲक्सिडेंट सुद्धा होत नाही. महामृत्युंजयांचा मंत्राचा जप जास्तीत जास्त करा. त्यामुळे आपलंही मृत्यू यम घरात येत नाही, अचानक येत नाही. तुमचा जेवढं घरात स्तोत्र मंत्र होईल, केंद्रात स्तोत्र मंत्र होईल, तेवढा तुम्हाला त्रास होत नाही. म्हणून जी जी अमावस्येची सेवा दिल्या पाठवणार आहे. ग्रुपला कोण ॲड नसेल त्यांनी ग्रुपला ॲड करा. खरं ग्रुपला ॲड झालं की घरी पण सेवा करत राहू नका, केंद्रातही या. तिथंच सेवा करायचं काय नाही त्याला महत्व, इथल्या पण सेवेला महत्व द्या. ही सामुदायिकची सेवा पुण्य खात्यात मिळणार आहे. आपल्या एकटी घरात केलं की एकटीलाच मिळते, खरं ती थोडी 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 जाते. कसं आपण मापत्यात साखर तांदूळ भरतो थोडं थोडं, तशा प्रकारे भरत राहणार. हे कसं सामुदायिकमध्ये एकदम पुण्य आपल्या खात्यावर जमा होते. म्हणून खात्यावर आपल्या पुण्य जमासाठी आपण सामुदायिक सेवेला महत्व द्या. वेळ इथं लागतो
पण कशासाठी लागतो? आपल्या घरी होत नाही म्हणून इथं वेळ देतो. घरी होणार आहे काय? काम आयुष्याला आहे, पैसा आयुष्यभर मिळवायचा आहे. 24 तासातलं एक 15-20 मिनिटं, 1 तास जर देवासाठी देत नसला तर महाराज आपणाला कुठं द्यायचं तिथंच देतात, कुठं ठेवायचं तिथंच ठेवतात. केवढं द्यायचं फळ तेवढंच देते. म्हणून सेवेला तत्पर राहा. सेवा केला मेवा खाशीला. अनुभव